घटस्फोट बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पतीला मिळाले संरक्षण। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे संपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक जनरल गोष्ट घेऊन आलोय, अतिशय कामाची आणि महत्त्वाची, ती अशी की सर्वोच्च न्यायालयाने नुकताच घटस्फोटाबाबत एक निर्णय देण्यात आलेला आहे आणि यामध्ये पतीला काही प्रमाणामध्ये संरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे। तर याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर सर्वोच्च न्यायालयाचा घटस्फोटाबाबत काय निर्णय निघालेला आहे आणि त्यामुळे पतीला कशा पद्धतीचं संरक्षण मिळालेलं आहे ते आपण आता सविस्तरपणे बघून घेऊया। तर सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट बाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यामुळे पतीला यापासून संरक्षण मिळणार आहे। यामध्ये पतीला दबाव टाकण्याच्या बाबीवर पत्नीकडून भीती दिली जात असल्यास तशा कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पतीच्या संपत्तीच्या आधारावर अवास्तवरित्या भत्त्यांची मागणी करणे हे चुकीचे आहे। तसेच पती जर दिवाळखोर असेल तर अशा परिस्थितीमध्ये पत्नीला देखभाल भत्ता देऊ शकत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये पतीच्या दिवाळखोरीत पत्नीकडून पतीला आर्थिक रक्कम देण्याची तरतूद नाही। यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की महिलांनी पतीवर अतिरिक्त भार टाकण्यासाठी सदर देखभाल कायद्याचा गैरवापर करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। याशिवाय पतीच्या प्रगतीवर बोजा टाकणे चुकीचे असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजेच पतीच्या प्रगतीवर देखभाल भत्ता मागता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। पती सोबत राहत असताना जे उपभोगले त्या आधारावरच देखभाल भत्ता आधार असल्याचे स्पष्ट केलेले आहे। विनाकारण अवास्तव भत्त्याची मागणी करणे चुकीचे असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे। यामध्ये घटस्फोट बाबत महिलांना पतीच्या प्रगतीवर बोजा टाकणे चुकीचे आहे। तसेच अवास्तव मागण्या ह्या अयोग्य असून नवऱ्याच्या बदललेल्या स्थितीचा प्रभाव देखभाल भत्त्यावर होईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाबाबत जो एक महत्त्वपूर्ण मोठा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे पतीला मोठे संरक्षण मिळालेले आहे असे आपण म्हणू शकतो। आता या निर्णयाचे पडसाद हे समाजामध्ये कसे पडतील याची एक कल्पना आपण करू शकतो। तर आजचा हा व्हिडिओ सर्व नागरिकांसाठी अतिशय माहितीपर आणि महत्त्वपूर्ण ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही काही महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।